फलंदाजाला आपण पाहताय तर राहुल डोकफोडे आणि मिस्टर विजय भोये अशी सलामीबीर जोडी ही मैदानाच्या दिशेने झाले मार्गस्थ. समालोचक एंड करणं अगदी आपण पाहू शकाल. अगदी ही गोलंदाजी करण्याकरिता मनीष इथून सुसज्जित झालाय. तर स्ट्राइक एंडला मिस्टर राहुल डोकफोडे एक लेफ्ट हँडर फलंदाज. स्टार्ट होतो मॅच. सामन्याला सुरुवात होते. फुलर लेनची डिलिव्हरी होती. कट केलं गेलंय. शॉर्ट पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. श्री गणेशा वैयक्तिक आणि सांघिक खातं यावेळेस ओपन केलं जाते 1 या अंकांवर. थँक्यू सो मच. आई चंडिका चंद्रपाडा संघ आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याकरिता धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असणार आहेत. हार जीत तर होतच राहणार आहेत, परंतु विचार विनिमय केला जातोय. काही चुक्या घटित झाल्या त्या नेक्स्ट मॅच मध्ये होणार नाहीयेत याकडे ते मात्र लक्ष असणं खूप महत्वाची बाब. विजयने आज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. सकाळच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅचचा हकदार पाहायला मिळाला होता. तर एकेंडने विथ द बॉलने सुद्धा एक चांगली कामगिरी. एक चांगला समालोचक एक चांगला क्रिकेटर सुद्धा असू शकतो आणि तेच आपण पाहत आहे. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा सुरुवातीमध्ये ज्यांनी चांगलं क्रिकेट हाताळलं ते आज माईक थांबताना सातत्याने पाहायला मिळत आहेत. ही चुणूक आहे क्रिकेटच्या माध्यमातून. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु खोलवर लेंथ होती. ऑन साईडला खेळले. शॉर्ट लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळेल आणि सिंगलच्या साह्याने धावफलक 2 या अंकांवर 2 रन्स ऑन अ कार्ड 2 धाबा या स्कोर कार्डवर मिळत आहेत. दोन्ही आमचे पंच विरलजी नायर असतील विशालजी नाईक. लगातार 3 विकेट करिता आदरणीय अकबरजी शेख यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. मिस्टर स्ट्रोक शॉर्ट कव्हर पॉइंट. क्षेत्ररक्षक आहे तो चुकी करणार नाहीये. विकेट मिळाली फलंदाजाला बाद व्हावं लागते. हा बसेल पहिला धक्का पायगा विलंबन या संघाला राहुल तंबूच्या आशयाला. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. 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 पहिला विकेटचे इथे झालंय पतन. आता नवीन बॅटर मिस्टर गणेश मैदानाच्या दिशेने झालाय दाखल. इथून एक चांगली धावसंख्या करण्याचा प्रयत्न आहे. अगदी हा संध्याकाळचा सत्र. हवा थोडीशी यावेळेस खामोश झाले. नुकत्याच असं वाटलं की पावसाचं अवकाळी आगमन होईल की काय, परंतु अगदी थँक्यू सो मच म्हटलं असेल आयोजकांनी, कारण की खूप चांगल्या स्थितीमध्ये आजचा दिवस आहे. बॅटची एज लागली होती कारण की ते चित्र पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण त्यावेळेस यष्टीरक्षण थोडंसं विफळ होत असताना म्हणून आलेल्या प्रत्येक नवीन गोष्टीला तुम्हाला सामोरे जावं लागतं आणि अगदी फेज होत असताना इथून हलकीशी मिस्टेक झाले. जीवनदान मिळाले मिस्टर गणेशाला. आता या जीवनदानाचा फायदा घेताना पाहायला मिळेल का? एक चांगली गोलंदाजी मनीषाने आतापर्यंत कंट्रोल ठेवलाय. कंट्रोलयुक्त गोलंदाजी. शहरापासून दूर पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. मिस्टामिंग स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये जाण्याचा आणि झेल घेण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे एक सिंगल धावेल. सिंगलच्या साह्याने पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा झाला इथे समाप्त आणि पहिल्या पॉवर प्लेच्या या षटकामध्ये एक पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 या अंकांवर स्कोर कार्ड आहे पायगाव 11 या संघाचं. अगदी आपण पाहत आहे आज सुरुवात खूप महत्वाची होती कारण की प्रत्येक सुरुवातीमध्ये एक विशेष पण होतं आणि आजच्या दिवसाची अगदी ही सुरुवात झाली. आयशा मैदान अगदी आपण पाहत आहे. याच मैदानावर कॉमन प्रीमियर लीग अगदी आपण पाहू शकाल. मोस्ट एक्सपेन्सिव्ह अँड मोस्ट इकॉनॉमिकल जे अगदी आपण पाहू शकाल ना ती स्पर्धा कॉमन प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि याच मैदानावर आपण पाहूया गत वर्षामध्ये मोठमोठ्या स्पर्धा या नक्कीच होऊन गेल्यात आणि बिझी मोडमध्ये आहे. आतापर्यंत आपण पाहताय विशेष करून एक आई गौदवी चषक कोल्लीचं हे शानदार आणि जानदार आयोजन आजच्या दिवसापासून सुरुवात आहे. आज आदिवासी समाजातील संघ खेळताना पाहायला मिळते. तर उद्याच्या दिवसामध्ये एक गाव एक फॉर्मॅट या स्पर्धेची रूपरेषा ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत धावफलक 3 या अंकांवर. पहिलं षटक थोडंसं खामोशीचं राहिलंय. आता इथून प्रेम आहे या स्पेलमध्ये तर इथून प्रयत्न वाढवावे लागतील गणेशाला सुद्धा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है और कहीं पे निशाना. चेंडू अगदी मिडल स्टंपवर होता. बॅट फिरवण्याची शैली थोडीशी अंधाधुंद पाहायला मिळाली. आडवा पट्टा नेहमीच धोकादायक हे क्रिकेटमध्ये आपण नेहमीच संबोधलंय आणि जिथून सरळ चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय डॉट बॉलची सांगता. 3 रन्स ऑन अ कार्ड. धावेंच्या बाबतीमध्ये परिपूर्ण ही खामोशी पसरले.
पुन्हा एकदा खोलवर लेन रीड करण्यामध्ये अपयशी होत आहेत. अगदी म्हणायचं झालं तर पायांची हालचाल नाहीये, जागावर खेळण्याचे हे प्रयत्न आणि परिपूर्ण बाधित ठेवले गोलंदाजाने. राऊंड द विकेटने हे अँगल आहे ना प्रेम याचा, तो महत्वाचा ठरलाय. कधी आखुटप्याची लेंथ असेल, कधी तेज तर्रार गोलंदाजी, तर कधी खोलवर लेन. हे परिपूर्ण प्रश्न आहेत आणि या प्रश्नांमध्ये अगदी उत्तर मिळत नाहीये फलंदाजाला. जाग्यावरून खेळतायत, चेंडूपर्यंत जाणं खूप महत्वाची बाब आहे. म्हणून आपण नेहमीच म्हणतो ना की क्रिकेटमध्ये युजेस फुटवर्क, तर धावा तुमच्या या महत्वाच्या अगणित येत आहेत. ज्या पद्धतीने आपण म्हणतोय मोबाईलमध्ये तुम्हाला नेटवर्कची गरज आहे, क्रिकेटमध्ये खेळायचं असेल तर युजेस फुटवर्क. आता इथून जागावर खेळल्यात सलगचे 3 चेंडू आले डॉट आणि धावफलक आहे 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर बाधित ठेवलंय. पंचांकडे लाऊड अपील तर आहे, परंतु अगदी आपण पाहत आहे इथून पंच वळतात विरलजी नायर सर. लेग बाईचा इशारा. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्ड वर येत आहे आणि एक अतिरिक्त धावीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलाय, ते म्हणजे 4 या अंकांवर. धावा सुद्धा बनल्यात आज दोन्ही एंडने खेळत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळालंय. हा सामना आपण पाहू शकाल एकच झेंडने खेळवण्याचा अगदी निर्णय घेतला आयोजकांनी. एक अतिरिक्त धाव आलाय. आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी, कंट्रोल ठेवलंय प्रेम याने सुद्धा. जास्तीत जास्त बाहेर आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आधी लगेच चॅलेंज केलंय. सो इथून अगदी पुन्हा एकदा बिझी होतील आमचे प्रशांतजी भगत. डीबीएन लाईव्ह नेटवर्क अगदी आपण पाहू शकाल चेक केलं जाईल आणि तदनंतर निर्णय हा आपल्यापर्यंत सुपूर्द हा केला जाईल. स्वीट्स व्हाईट बॉल. सो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा जो रिव्ह्यू आहे तो सुद्धा या ठिकाणी झालाय समाप्त. पुन्हा एकदा शरीरापासून दूर, पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. व्हाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावी पुन्हा एकदा स्कोर कार्ड वर येईल आणि अतिरिक्त धावीच्या साह्याने धावफलक 6 रन्स ऑन अ कार्ड 6 या अंकांवर. जो अतिरिक्त धावेंचा सिलसिला आहे ना तो कुठेतरी थांबवणं खूप महत्वाची बाब आहे. ज्याने एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा येतात, जो फलंदाज थोडासा कुठेतरी पॉझिटिव्ह होता तो आता पॉझिटिव्ह भूमिकेमध्ये पाहायला मिळेल का? विजयाने आजच्या दिवसामध्ये सातत्य दाखवले, त्या सातत्याची आवश्यकता आहे संघाला. स्विच इट ग्रीप अगोदरच चेंज केली आणि गोलंदाजाने हे हेरलं. लाईन परिपूर्ण मागे टाकली आणि पुन्हा एकदा सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. 5 चेंडूंचा खेळ इथून झालाय समाप्त. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर अगदी आहे 6 या अंकांवर. धावींच्या बाबतीमध्ये थोडीशी ही हलगर्जीपणा अगदी पाहायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. शरापासून दूर पुन्हा एकदा छेडखानी केली बाहेरच्या जाणाऱ्या चेंडूवर. यष्टीरक्षकाने अगदी 3rd अटेम्प्ट मध्ये हा झेल केलाय कन्वर्ट. विकेटचे इथे झाले पतन. जो दबाव आतापर्यंत निर्माण झाला होता ना त्या दबावामध्ये ही विकेट गेले. विजय भोया अगदी हा महत्वाचा फलंदाज तंबूच्या आशयाला. विकेट मिळाले. फलंदाजाला बाद व्हावं लागते. आता शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण या गोलंदाजाला आणलंय. धावसंख्या जाग्यावर बाधित आहे 6 या अंकांवर. पुन्हा एकदा खूप चांगली लाईन मेंटेन केले. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये डॉट बॉलची सांगता. प्रयत्न त्या दिशेने होताना पाहायला मिळत नाहीये. गणेश आतापर्यंत जास्तीत जास्त डॉट बॉल हाताळलेत. 6 चेंडू डॉट खेळलाय म्हणजेच धावेंच्या बाबतीमध्ये परिपूर्ण सन्नाटा आहे. पटापटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण स्थित आहे. एक सिंगल धाबेवरच इथे समाधान व्हावं लागेल. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 7 रन्स ऑन अ कार्ड 7 या अंकांवर हे धाव फलक. कुंदन आहे नव्यानं बॅटर. महत्वाच्या क्षणी एक चांगला स्ट्रोक खेळायचा होता परंतु त्या ठिकाणी विजय बाद झाल्यानंतर परिपूर्ण नामुष्की उडावले.
आणि धाब्यांच्या बाबतीमध्ये अगदी पाहू शकाल की थोडीशी कमतरता जाणवते. या 2 धाबा मिळतील आणि या दुहेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 9 रन्स ऑन अ कार्ड, 9 या अंकांवर. जेवढी धावसंख्या व्हायला हवी होती तेवढी धावसंख्या तर नाही आहे, परंतु इथून प्रयत्न करतायत. येणाऱ्या चेंडूमध्ये जर 2 ते 3 मोठे स्ट्रोक जर आले तर इथून एक फायटिंग टोटलकडे नक्कीच वाटचाल होईल पायगाव 11 या संघाची. आदरणीय शाहीदजी अन्सारी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि ज्या गोष्टीची उपचारिकता मी केली होती आणि तोच अगदी स्ट्रोक येतोय मैदानाच्या दिशेने. देर आहे और दुरुस्त भी. या 6 धाबा मिळतील आणि 6च्या साह्याने स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचले. 15 रन्स ऑन अ कार्ड, 15 या अंकांवर ही धाव संख्या. या 15 धावा स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक असेल. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक स्थित आहे. पूर्णपणे मिसजज केला आणि जोपर्यंत चेंडूला सुंदर फील्ड केलं जातं या 2 धावा स्कोर कार्डवर मिळतील आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक 17 रन्स ऑन अ कार्ड, 17 या अंकांवर ही धाव संख्या. आता इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं शेष असेल. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. काय डॉमिनेशन दाखवले आज एसबी स्पोर्ट्स बीबी पाडा या संघाने. विथ द बॉल विथ द बॅट एक चांगला परफॉर्मन्स, परंतु शेवट गोड केला गेलाय कुंदनच्या बॅटमधनं. महत्वाच्या क्षणी हा महत्वाचा षटकार आहे आणि अंजाम सुद्धा व्यवस्थित मिळालाय. स्कोर कार्ड एक फायटिंग टोटल कडे वाटचाल. 23 या अंकांवर ही धावसंख्या पायगाव 11 या संघाची आणि विजयी होण्याकरिता इथून लक्ष ठेवलंय एसबी स्पोर्ट्स बीबी पाडा या संघाकरिता. 24 धाव्यांचं लक्ष हे समोर असणार आहे. डीजे वाजला आवाज घुमला कमन गावाला. डीजे वाजला आवाज घुमला वसई शहराला. आमच्या भावेश दादाचा वाढदिवस आहे, जाऊ शुभेच्छा द्यायला. 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 आहे डॅशिंग दिलदार मनाचा राजा भावेश बाबर फेमस नाव. भावेश बाबर फेमस नाव. भावेश बाबर फेमस नाव. कामन वसई शहरामध्ये दादाचा रुबाब हाय दमदार. दादाचा रुबाब हाय दमदार. दादाचा रुबाब हाय दमदार. साऱ्या गावाला आमंत्रण हाय या दादाच्या बर्थडेचा. साऱ्या गावाला आमंत्रण हाय या दादाच्या बर्थडेचा. आमच्या भावेश दादाचा वाढदिवस आहे, जाऊ शुभेच्छा द्यायला. आमच्या भावेश दादाचा वाढदिवस आहे, जाऊ शुभेच्छा द्यायला. आमच्या भावेश दादाचा वाढदिवस आहे, जाऊ शुभेच्छा द्यायला. थँक्यू सो मच. अगदी भावेश बाबर यांचं अगदी हे टॅगलाईन सॉन्ग अगदी आपण पाहू शकाल आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं हे अधोरेखित केलेलं एक सुंदर असं गीत. 24 धाब्यांचा अगदी पाठलाग इथून करायचा आहे आणि हा 24 धाब्यांचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सुद्धा पाहणं योग्य. कारण की छोटी धावसंख्या जेव्हा जेव्हा येते ना तेव्हा तेव्हा एक मोठी डोकी धरते. कारण की अगोदरच मी उल्लेख केलाय की एक मोठी धावसंख्या जर परिपूर्ण चेज होऊ शकते तर छोटी धावसंख्या सुद्धा डिपेंड होऊ शकते. परंतु ती मानसिकता तुमच्या ॲज अ गोलंदाजामध्ये असणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. आता इथून तुमची सांघिक कामगिरी ही खूप महत्त्वाची ठरेल. सुरुवातीमध्ये पॉवरप्लेमध्ये धावा आल्याने त्याचाच एक दबाव होता. गणेश जास्तीत जास्त डॉट बॉल खेळला, परंतु हे सर्व माइंडमध्ये न ठेवता तुम्हाला काहीतरी एक चमकदार कामगिरी ही करावी लागेल. कारण की सातत्याने आपण म्हणतो ना की विजेते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करतात म्हणूनच ते विजयी असतात. म्हणून तुम्हाला इथून तुमची जी सांघिक कामगिरी आहे ती योग्य ठेवावी लागेल. देवीदासने आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी हाताळली. या संपूर्ण दिवसामध्ये तीच गोलंदाजी अगदी कंटिन्युअसली जर झाली तर अगदी या लो स्कोरिंग मॅच मध्ये सुद्धा एक चांगला बॅटल रंगताना पाहायला मिळेल. 24 धाब्यांचं लक्ष आहे. दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने संतोष आणि ललित. पहिला चेंडू आखूटप्प्याची लेन आणि त्याला भिरकावून दिलंय फॉलोइंग स्वीपचा फटका. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर बिग ब्लास्ट 6.
पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आणि अगदी स्क्वेअर लेग सीमारेषा पार या चेंडूला धाडलं 6 धावांकरिता. देवीदास अगदी आपण पाहताय पहिल्या चेंडूवर लेंथ विसरले आणि योग्य ते वळण फलंदाजाच्या माध्यमातून यावेळेस खोलवर लेन, परंतु अगदी वेग जो होता ना तो खेचून घेतला होता. या संध्याकाळच्या सत्रामध्ये या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात. कुठल्या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळायची आहे, कुठल्या टप्प्यावर योग्य ते नियंत्रण ठेवायचं आहे, हे मात्र तुम्हाला अवगत असणं खूप महत्वाची बाब. इथून डॉट बॉल येईल. 6 अंकांवर 2 चेंडूंचा खेळ इथे झालाय समाप्त. यावेळेस खूप बाहेरच्या दिशेने अगदी ही लाईन पाहायला मिळते. विशालजी नाईक सर दर्शवतात इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर पुन्हा एकदा मिळेल आणि एक अतिरिक्त धावीच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर आहे. 7 रन्स ऑन अ कार्ड. 7 अंकांवर ही धाव संख्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगल्या पद्धतीची सुरुवात झाली मिस्टर संतोष शाबाट मधनं. संतोष करणारा फटका अगदी आला होता. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रत्येक चेंडू तुम्ही खेचून खेळू शकत नाही ऑन साईडला, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये आडवा पट्टा हा नेहमीच मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळतोय. शपलून खेळताना कित्येक फलंदाजाला आपण पाहिलंय. तदनंतर स्विच हिटचे फटके, रिव्हर्स स्ट्रोक, पल्लू स्कूप. एक फटका एवढा फेमस झाला की आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा त्या नावाचा उल्लेख सुपला स्ट्रोक म्हणून केला जातोय, हे सुद्धा आपण पाहिलंय. परंतु ॲज अ मेरिट क्रिकेटमध्ये क्लास खूप महत्वाचा आहे आणि तोच अगदी आपण पाहू शकाल. फटका मैदानाच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चेंडूचा पाठलाग होतोय. किरण त्या दिशेने धावत पळत आणि जोपर्यंत चेंडूला असून फेके केले गेले 3 धावा अगदी या स्कोर कार्डवर धावत पळत अगदी कंप्लीट केल्यात दोन्ही फलंदाजाने. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ बॅटर. या 3 धावा स्कोर कार्डवर मिळतील आणि तिहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी 11 रन्स ऑन अ कार्ड. 11 अंकांवर ही धाव संख्या. जो पाठलाग होतोय तो 24 धावसंख्येचा आहे. 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात म्हणजे अजूनही हव्यात 13 धावा. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा झालाय प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक. देवीदास या झेलखाली तो चुकी करणार नाहीये. कमबॅक याच पद्धतीने होऊ शकतो. जरी सुद्धा 13 धावा असल्या ना तरी सुद्धा हा बॅलन्स असेल मैदानाच्या दिशेने. जर इथून इंटरव्हल मध्ये विकेट मिळाले ना तर मॅच मध्ये खूप काही शिल्लक असेल. पहिला विकेटचं इथे झाले पतन. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का. जोरीनं आलो ग तुझे डोंगरा, जोरीनं आलो ग तुझे डोंगरा, लय ग आई तुझा डोंगर चढायला सुटलाय बेभान वारा वारा. दारात उकड ग कारल्याचे एक वीरा, दारात उकड माझे. नो बॅटर सीन मिस्टर मनीष. प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपयांचं कॅश प्राइज. मनीष कारवी करिता हे कॅश प्राइज अगदी आपण पाहू शकाल. आदरणीय अकबरजी शेख यांकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून स्कोर कार्ड 11 अंकांवर आहे आणि 11 अंकांवरच विकेट मिळाली म्हणून आपण नेल्सन या आकड्याने हा संबोधित करतोय. 13 धाब्यांची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल आणि येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 12. चला थोडीशी घाई करा प्लीज, विनंती करतोय. जास्त वेळ व्यतीत करू नका कारण की ऑलरेडी 6 वाजून गेलेले आहेत आणि सूर्य जवळजवळ अस्ताला जाण्याच्या मार्गावर आहे. आज थोडासा हा पहिला शुभारंभ होता आजच्या दिवसाचा, परंतु अगदी दिमागदार पद्धतीने आजचे सामने हे पार पडलेत. चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आज प्रत्येक खेळाडूने करून दाखवलाय. परंतु क्रिकेटमध्ये हार जीत तर होतच राहते, परंतु नेहमी प्रयत्नशील असणं हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. सुखाडी दुःखामध्ये दोन्ही गोष्टींमध्ये आपण क्रिकेट नेहमीच विभागलं गेलंय. परंतु या सर्व गोष्टींना मात्र महत्त्व देऊन जो परिपूर्ण उभा राहतो ना तोच एक खरा खेळाडू म्हणून संबोधला जातो या टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये. इथून विजय भोया आहे नव्याने बॅटर. 11 अंकांवर हे धाव फलक आहे. या सेकंड स्पेलमध्ये धावा परिपूर्ण केल्या जातील की हे षटक महत्त्वाचं असेल. विजयने या अगोदर एक चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली होती आणि हे स्पेल सुद्धा खूप इम्पॉर्टंट असेल. या एंडने संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा येणं हे थोडंसं कठीण आहे, परंतु इथून प्रयत्न करतायत फलंदाज. चांगल्या पद्धतीची सुरुवात करून दिल्यानंतर संतोष बाद झाले. एक एंडने ललित आहे तर मनीष नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने. यावेळेस लेंथ जवळ डाऊन द लेग होती आणि त्याला पनिशमेंट स्वरूपी एक महत्वाचं हे वळण. सुपर स्ट्रोक, स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आणखी एक मोठा फटका. 6 धावा.
वाट्या थँक्यू. बॅड लाईन इज ऑलवेज अ बॅड लाईन आणि पनिशमेंट स्वरूपी अगदी आपण पाहू शकाल जैसी गेन वैसी नसीहत 6 धावा या स्कोर कार्डवर मिळत आहेत. पुन्हा एकदा आखू टप्प्याची लेन पिक केलं इझिली आणि सरळ चेंडूला फेकून दिलं वाईड इश्काव कॉर्नर सीमा रेषा पार. स्कोर इज लेवल नाव. विजया होण्याकरिता 1 धावेंची आवश्यकता. धावेंची आवश्यकता. अगदी विजय अगेन्स्ट द रन ऑफ प्ले खेळत असताना ललितेच्या बॅटमधनं खूप महत्वाचे स्ट्रोक. हलक्याच्या हाताने लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग मध्ये फील्ड होत आहे. विनंती असेल आई गावदेवी लाखिवली संघाचा कर्णधार एस हरीश या ठिकाणी दाखल झालेत. खूप चांगला परफॉर्मन्स आज SB BB पाडा या संघाने, म्हणून मी म्हटलं की प्रामुख्य ठेवलं. सुरुवातीच्या सत्रामध्ये रावताचा पाडा या संघाशी 2 हात केले. तदनंतर आपण पाहिलं सेकंड फेरीमध्ये सांबरे ब्रदर्स सारख्या संघाला अगदी पराभूत केला आणि तेच डॉमिनेशन कंटिन्युअसली दाखवत असताना एक महत्वाचा तगडा प्रहार. सरळ चेंडू निघून आला हरीशांच्या स्वागताकरिता आणि विजयाचा हा षटकार म्हणजे आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम लढत असेल आई गावदेवी लाखिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट SB BB पाडा हा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. चला बाकीच्या खेळाडूंनी शेक हँड करून घ्या आणि दोन्ही कर्णधार चला आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. BB पाडा संघ चला कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. यस आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत आणि मी विनंती करेन एक गेट पर्सनॅलिटी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय भावेशजी बाबर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. नुकताच त्यांचं टॅगलाईन सॉन्ग सुद्धा आपण ऐकलं आणि तेच भावेशजी बाबर अगदी आपण पाहू शकाल. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल हा टॉस. आई गावदेवी लाखिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट SB स्पोर्ट्स BB पाडा. सो टॉस खूप महत्वाचा असेल. वन द टॉस आई गावदेवी लाखिवली आणि प्रथमतः निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा आणि हे साहजिक आहे कारण की या संध्याकाळच्या अंतिम सत्रामध्ये सूर्य जवळजवळ अस्ताला जाण्याच्या मार्गे आहे. म्हणून थोडासा जो काही अगदी आपण पाहू शकाल सूर्याचे जे किरण आहेत ना त्यामध्ये अगदी हे 3